10 से लेकर 13 जनवरी तक इस कार्यक्रम को आगे लेके जाएंगे। वापस हमारे पांचों मंच पर अनेक दिग्गज कलाकार, अपकमिंग कलाकार आज इस सभी परफॉर्म करने जा रहे हैं। बगैर ज्यादा समय लिए मैं हमारे संस्कृति आर्ट फेस्टिवल के सेक्रेटरी मनोज पिल्लाई से कहूंगी कि इस कार्यक्रम के बारे में थोड़ा सा इंट्रोडक्शन देकर। प्रेजेंट्स वीएन संस्कृति आर्ट फेस्टिवल 2025 सारे मीडिया के पदाधिकारी भाइयों बहनों, मंच पे उपस्थित हमारे चेयरमैन श्री प्रताप सरनाइक जी, हमारे एडवाइजर राजन बांदलकर साहब, जॉन मैथ्यू साहब, वाइस चेयरमैन अरुण कुमार सुवर्ण जी, ज्वाइंट सेक्रेटरी सुमन विजयकर और सारे मेरे कमेटी मेंबर इस फेस्टिवल को सफल करने में जिन्होंने 6-7 महीने से कड़ी मेहनत और लगन से आज आपके सामने संस्कृति आर्ट फेस्टिवल 2025 में कहना चाहता हूं कि इस फेस्टिवल की शुरुआत होगी 10 तारीख को 5:30 बजे उपवन लेक के पार्क पे एक कार्निवल से शुरुआत होगी, एक शोभा यात्रा जिनमें हमारे चेयरमैन श्री प्रताप सरनाइक साहब का विजन है कि ये बल्कि अपने पूरे सिटी का फेस्टिवल है, सिटी जुड़ना चाहिए। तो इस साल सारे एनजीओस, इस शहर के सारे एनजीओस, सारे कम्युनिटी और सारे सोसाइटी मेंबर, इस साल सारे सोसाइटी हमको हमारे साथ जुड़ने वाले हैं इस फेस्टिवल में, इस शोभा यात्रा में। इस साल का हमारा थीम है, जैसे कि भारत देश 75th रिपब्लिक डे मना रहा है जनवरी में, तो उसी थीम के आधार पे हमने भी इस फेस्टिवल को के रूपरेखा का रंग दिया है। इस फेस्टिवल में हर साल की तरह काफी सारे पद्मश्री और अवार्ड विनर आर्टिस्ट परफॉर्म कर रहे हैं। इस 10 तारीख को ही हमारे पहला स्टेज के ओपनिंग होगा। पद्मश्री विदुषी शोभा मुदगल मैडम, उनके हाथ से स्टेज का उद्घाटन होगा। वैसे ही शाम को सारे दिग्गज आर्टिस्ट है, अभिजीत भट्टाचार्य जी, 11 तारीख को अभिजीत भट्टाचार्य जी और 12 तारीख को संजू राठौड़ और 13 तारीख को मिका सिंह, ये सारे मेन स्टेज में कलाकार होंगे। और वैसे ही सवेरे तरंग स्टेज पे विदुषी आरती अंकलेकर दिखेकर इनका गायन होगा। वैसे ही संडे को पंडित रजनीश मिश्रा, उनका गायन होगा। वैसे ही पद्मश्री शाहिद परवेज जो सितार वादन है, वो भी इसी मंच पे दिखाई देंगे शाम के वक्त। वैसे ही हमारे मुद्रा स्टेज पे भी पद्मश्री सुवर्ण नारायण, और इस साल हमारे यहाँ एक यूएस से भी आर्टिस्ट हमारे मुद्रा स्टेज पे परफॉर्म करने वाले संजीव भट्टाचार्य जी, और सारे दिग्गज कलाकार भी मुद्रा स्टेज पे इस साल परफॉर्म करने वाले हैं। वैसे ही हमने यूथ के लिए एक स्टेज बना है, बीट्रीट स्टेज, जिसपे स्टैंड अप कॉमेडी, जो फेमस स्टैंड अप कॉमेडी है बड़ीपा, उनके सारे कलाकार आपको इस बीट्रीट स्टेज पे दिखेंगे। उसी तरह जेंट्स रैपर तो आपने काफी देखा होगा, वुमन रैप सॉन्ग जाने वाले वुमन रैपर, वो भी इस स्टेज पे, बीट्रीट स्टेज पे आपको दिखेंगे। और मुद्रा स्टेज की खास बात है इस साल की, 13 तारीख को मुद्रा स्टेज पे ओनली मेल परफॉर्मेंस होगा। इस डांस में भी मेल परफॉर्मेंस क्लासिकल डांस में काफी कम होता है, लेकिन इस साल 13 तारीख को एक स्पेशली मेल परफॉर्मेंस मुद्रा स्टेज पे होगा। वैसे ही फेमस लावनी कलाकार मिस्टर आनंद साटम, वो विरासत स्टेज पे लावनी परफॉर्म करेंगे। इसके अलावा आर्ट गैलरी ऑफ मास्टर्स पेंटिंग, आर्ट इंस्टॉलेशन, स्कल्पचर्स
और सारे और जीतन गोलवाले और हमारे पीआर कोऑर्डिनेटर नम्रता जी और ये सारे कमेटी मेंबर जो हमारे बैकबोन में है, जैसे कि संजय पाटिल, संदीप नटे, आनंद पाटिल, ये सारे जन हमारे से जुड़े हुए हैं। राकेश शिंदे, दलवीर वीर, राजेश व्यास, हमारे एडवाइजर रमेश व्यास और काफी जनों का नाम लेने सब इसमें कोई छोड़ गया तो मैं माफी चाहता हूँ, लेकिन ये 6-8 महीने से ये सारे सबकी मेहनत है कि जो ये फेस्टिवल रन रही है। इसमें एक 4 दिन का फेस्टिवल में काफी सारा सेलिब्रिटी और चीफ गेस्ट आएंगे, जिसका नाम हमारे चेयरमैन सतनायक साहब वे थोड़ी देर में आपको बताएंगे कि इसका ओपनिंग का चीफ गेस्ट और मैं भी। और इस साल हमारे साथ अभी सर मनोज पुंडे, सुमन विजयनगर, संजय भाई, नर्मदा और मैं सर राजन साहब। हर साल में मैं लास्ट ईयर में भी बताया था, जो प्रताप सरनाईक जी का जो विजन है, लास्ट ईयर राम जी का मंदिर से लेके था। हर साल उनका जो विजन है, जो थाना सिटी को कितना ऊपर लेके जा रहे हैं, उनका जो प्रभाव है, जो किधर भी जाएगा तो अपने को देखने को मिलेगा। कोई भी प्रोग्राम में जावे, आज जो ओपन फेस्टिवल इनका इलेक्शन होते हुए भी सर ने ये क्लियर किया कि फेस्टिवल कोई भी हालत में, कोई भी प्रोग्राम में हिसाब से पीछे नहीं जाना चाहिए। उस हिसाब से इलेक्शन का पहले उन्होंने कमेटी सब बुला के पूरा क्लियर सेट सब तैयार कर दिया था। किधर भी वो टाइम नहीं दिया करके कभी भी नहीं हो गया। तो पूरा थाने के लिए उन्होंने जो काम करते, रियली वी आर टोटली अप्रिशिएटिंग प्रताप सरनाईक से। तो आगे भी वो करते जावे, हम लोग आपका साथ है। टोटली हमारे जो है प्रोग्राम जो होवे सब सक्सेस हो जावे, ये हमारा प्रार्थना है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच। वेलकम। और मेरे ख्याल से प्रताप सरनाईक का ये जीत के आने के बाद पहला प्रेस कॉन्फ्रेंस होगा, तो सबकी तरफ से सर को अच्छी लीड लेने के लिए बहुत बहुत बधाई। और सर चौथी टाइम एमएलए बन रहे हैं और हम सब आपके माध्यम से भी सर को गुड लक विश करते हैं, ताकि हम भी चाहते हैं कि सर और अच्छे पोजीशन पे जावे। और जितनी लोगों की सेवा सर ने की है ना, मतलब मैं तो सर को आज करीब करीब 30 साल से जानता हूँ, कि दिन हो रात हो, और उसका ही क्रेडिट ये है कि सर हर बार अगर अपन ने देखा तो उनका लीड बढ़ते ही जा रहा है। दूसरा, संस्कृति फेस्टिवल आप सब लोगों को मालूम है, हम सब जुड़े, ये रियली थाने की जान बनते जा रही है। और इसमें जितने लोग इसमें ज्यादा सहभाग करेंगे उतना उनको भी अच्छा लगेगा, फेस्टिवल भी बहुत अच्छा होगा। धन्यवाद। थाने में होने के लिए उसकी पूरी जिम्मेवार सिर्फ प्रताप सरनाईक है। सिर्फ सपना देखना एक छोटी सी बात है, लेकिन उसको पूरा करने के लिए और सब टीम को जोड़ के रखने के लिए एक महत्व का काम उनके हाथ से, हमारे साथ से हो रहा है। हम 2014 से चला रहे हैं और इन्होंने जब से नई टीम, सेम पुरानी टीम को जिस तरीके से काम किया है, हम उसके लिए बहुत बहुत धन्यवाद हैं। और हम चाहते हैं कि मीडिया आप सबको लेके सबको इन्फॉर्म कीजिए कि ये फेस्टिवल जितनी मेहनत सब स्टेज वालों ने की है उसको आगे लेके आप प्रमोट कीजिए। थैंक यू। मनापासून आभार। मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व कमिटी मेंबर्स, आमचे ॲडवायझर, आमचे स्पॉन्सर कम ॲडवायझर, सगळ्यांचं आभार। पत्रकार सुद्धा आमचे बंधू भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमचंही आभार। तसं बघायला गेलं तर 2015 पासून चालू झालेला हा फेस्टिवल म्हणजे आमचं हे 10वं वर्ष, आणि ह्या 10 वर्षामध्ये अनेक दिग्गज कलाकारांना या उपवनच्या मंचावर घेऊन येण्याची एक किमया आमच्या ह्या मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या आमचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांनी केलेली। प्रताप सरनाईक एकटा काही करू शकत नाही, परंतु प्रताप सरनाईकांबरोबर ही जी कमिटी आहे ती कमिटी जर या ठिकाणी नसती तर मला असं वाटतं हा फेस्टिवल किती आम्ही मदत केली असती, आर्थिक सहकार्य केलं असतं तरी चालू होऊ शकला नसता, पूर्ण होऊ शकला नसता, कारण हे सगळं श्रेय जे आहे हे आमच्या ह्या कमिटी मेंबरचं आहे। आणि मला एक गोष्ट अभिमानानं प्रत्येक वेळेस निदर्शनास आणायची असते की
एक फेस्टिवल संपला की आम्ही दुसऱ्या फेस्टिवलची वाट बघत असतो आणि त्या दुसरा फेस्टिवल कसा सक्सेस करायचा आणि त्या ठिकाणी कोणकोण कलाकार आणायचे आणि त्याचबरोबर त्या फेस्टिवलची पार्श्वभूमी काय आहे असावी हे आमचा प्रत्येक जण विचार करत असतो. त्यासाठी त्या बैठका होत असतात. आज जरी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स असेल तरी या आमच्या बैठकी 2 महिन्यापूर्वीपासून चालू आहे. मला आठवत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा या बैठका आमच्या झाल्या आणि प्रत्येक बैठकीला आम्ही आमच्या सूचना देत होतो. त्यामुळे निवडणूक असू या काही असू दे, फेस्टिवल आपला सक्सेस कसा होईल यासाठी प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ह्या मताचे आम्ही सर्वजण आहोत. इथं काही कुठल्या एका पक्षाची ही मंडळी नाहीये. ही फक्त कला आणि कला प्रेमी लोक आहेत, कलेवर प्रेम करणारे लोक आहेत. त्यांनी कुठल्या पक्षाचा झेंडा घेतला नाही आणि प्रताप सर नाईक सुद्धा हा फेस्टिवल साजरा करत असताना कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाचा झेंडा लावत नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा प्रताप सर नाईक त्यांना मात्र नेहमीच आदरानं त्या ठिकाणी स्थान असतं आणि ठाणे शहराची आपली शान असलेले धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोघांचे गेट त्या ठिकाणी असतात. ह्याही वर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि शेवटचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गेट असतील. एक अतिशय चांगल्या प्रकारचा वेगळ्या प्रकारची थीम करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गौरव आहे तो गौरव ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक दिग्गज कलाकार, जसं मनोज पिल्लेंनी सांगितलं की फक्त या देशातलेच नव्हे तर विदेशातले सुद्धा कलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करणार आहेत. आणि चालू 10, 11, 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार हे 4 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असणार आहे, संध्याकाळी 6 वाजता सुद्धा मेन स्टेजवर कार्यक्रम असणार आहे. ह्या वर्षीचं मेन आकर्षण म्हणजे पहिल्या दिवशी आपले अभिजित भट्टाचार्य जे फार मोठे प्लेबॅक सिंगर आहेत आणि अभिजित भट्टाचार्यानंतर दुसऱ्या दिवशी संजीव राठोड म्हणून आपले एक मराठी कलाकार आहे. तो एवढा फेमस झालाय म्हणजे माझा नातू सुद्धा गुलाबी साडी आले की त्या गुलाबी साडीच्या गाण्यावर डान्स करत असतो. म्हणजे एवढा फेमस कलाकार आहे. अल्पामध्ये तर तो फेमस झालाय. आणि तो संजीव राठोड यांचा कार्यक्रम आहे. आणि तरुणांचा एकदम त्यांच्या गळ्यातला, तरुणांच्या गळ्यातला पाईत असलेला मिक्का सिंग हा सुद्धा त्या ठिकाणी आपला परफॉर्म म्हणजे सादर करणार आहे, आपली कला सादर करणार आहे. आणि त्याचबरोबर पद्मश्री, पद्मविभूषण अनेक कलावंत ह्या फ्लोटिंग स्टेज आणि आमच्या दुसऱ्या जे एम्पी थिएटर आहे त्या एम्पी थिएटरवर आपली कला सादर करणार आहे. अशा प्रकारचा हा वेगळा कार्यक्रम यावर्षी आम्ही करतोय. प्रामुख्याने तुम्ही जर ब्रोशर बघितलं असेल तर ठाण्याचं हे बदलतं रूप आम्ही त्या ब्रोशरवर दाखवलंय. याचं कारण असं आहे की ठाणा आता पूर्वीसारखं मराठमोळं ठाणं राहिलेलं नाहीये. या ठाण्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आलेले आहेत. पश्चिम बंगाल असू द्या किंवा केरळ असू द्या किंवा कर्नाटक असू द्या, आंध्र प्रदेश असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, बिहार असू द्या किंवा गुजरात किंवा राजस्थान, राज्यातून म्हणजे कन्याकुमारी पर्यंत सगळे जे काही स्टेट आहेत त्या स्टेटचे भले थोड्या, काही स्टेटचे थोड्या प्रमाणात तर काही स्टेटचे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या जाती धर्मांना आणि सगळ्या राज्यांना घेऊन जाणारं हे आता ठाणं झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना साथ देण्याचं काम आम्ही या फेस्टिवलच्या माध्यमातून करतोय. आणि तशा प्रकारची ती फेस्टिवलची थीम सुद्धा या ठिकाणी आहे. अनेक स्पॉन्सर आमचे आहेत. या मंचावर बसलेले आमचे जॉन मॅथ्यू असू द्या किंवा राजन मांदेलकर असू द्या, ते जरी स्पॉन्सर असले तरी ते कमिटी मेंबर म्हणूनच त्या ठिकाणी आम्हाला योग्य ते सहकार्य करत असतात. नेहमीप्रमाणे 10 जानेवारी रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होईल. आणि या फेस्टिवलला बाकीच्या कलावंतांबरोबरच, बाकीच्या राजकीय नेत्यांबरोबरच आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासह विविध मंत्री महोदयांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. आणि फक्त काय, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे. त्यामुळे आमंत्रित करणं आम्हाला सोपं होईल. तर सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत. त्यामुळे म्हणजे याचं कारण असं आहे की आता आमचं अधिवेशन आहे, अधिवेशनापूर्वी जर झालं तर त्यांना आमंत्रण देता येईल असा माझा उद्देश आहे. त्यामुळे सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. शिवगौरव पुरस्कार जो आहे
तो शिवगौरव पुरस्कार आम्ही ह्या फेस्टिवलमध्ये देणार आहोत, जो ठाणेकर असून पूर्ण देशामध्ये आपला नाव कमवणारा एखादी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला हा शिवगौरव पुरस्कार दिला जातो. त्या शिवगौरव पुरस्काराचं नाव आम्ही फेस्टिवलच्या आधी जी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर करणार आहोत. परत जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपल्यालाही कल्पना आहे की मुख्यमंत्री आपल्या फेस्टिवलला बऱ्याच वेळा येतात, परंतु मान मात्र पहिला जो उद्घाटनाचा आहे तो आम्ही गेल्या 10 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांच्याच हस्ते ते मंत्री नसतानाही, पालकमंत्री असतानाही, मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही त्यांच्या हस्तेच या फेस्टिवलचं उद्घाटन केलं जातं. च्या माध्यमातून यावर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी आमच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणामधून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे. पद्मश्री, पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे. प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे. विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. विकत घेणाऱ्या पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 95 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातील लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावतात. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील. विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रोज दूरवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नाव माझा येतोय, त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये पण नाव येत आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2009, 2014, 2021 आणि आता तब्बल 2024 साली तर जनतेनं मला या कोकणातून सर्वात अधिक जे आहे ते मतदान केलेलं म्हणजे 1,84,000 मतदान मिळाले आणि 1,08,000पेक्षा जास्त मताधिक्य लोकांनी मला दिलेलं आहे. 2 महापालिका माझ्या क्षेत्रात येत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस लोकांनी जास्तीत जास्त प्रेम मतरूपी देण्याचा प्रयत्न मला केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे. मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ठाणेकर आहे. गेल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हालाही असं वाटत होतं की आम्ही मुख्यमंत्रीच आहोत, अशा आविर्भावामध्ये आम्ही वावरत होतो आणि तशा पद्धतीची कामं या शहरासाठी आम्ही करत होतो. ह्याही वेळेस निश्चितपणे जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो विस्तार लवकरच केला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत आणि सगळेजण ओळखतात. योग्य वेळी कोणाला काय द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे, त्यांना काही कोणी सांगायची गरज नाही. त्यामुळे निश्चितपणे माझा विचार करून ते भविष्यामध्ये योग्य ती जबाबदारी माझ्यावर देतील आणि फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढील 5 वर्षात काहीतरी जबाबदारी माझ्या हातावर ते देण्याची
जाहीर केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कारण शेवटी 3 मंत्र्यांनीच शपथ घेतली, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, आणि 1 आठवड्याचं हे अधिवेशन आहे, 5 दिवस चालणार आहे. त्यामुळे अधिवेशन काळामध्ये विविध समस्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं घेणारे अनेक पावलं आणि त्याचबरोबर अनेक सदस्यांची जी प्रश्न आहेत त्या अधिवेशनात जे मांडले जातील, प्रश्नोत्तराचा तास जरी नसेल किंवा लक्षवेधी सूचना जरी नसतील तरी अनेक प्रश्न सदस्य उपस्थित करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं सगळ्या मंत्र्यांनी देणं गरजेचं असतं. त्यामुळे मला खात्री आहे की जसं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की 16 डिसेंबरपूर्वी म्हणजे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशा प्रकारचा विस्तार होईल असा आमचा अंदाज. सत्र न्यायालयाचा मी आभार व्यक्त करतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला दुर्गाडी किल्ल्याचा जो एक आंदोलनाची भूमिका शिवसेनेनं आणि त्या तत्कालीन आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा लढा चालू केला. आणि जसं मलंगड तशाच पद्धतीनं ह्या दुर्गाडी किल्ल्याचं आंदोलन चालू झालं. घंटानाद त्या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू संस्थेच्या वतीने आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केला जातो आणि त्याला यश आलेलं आहे. माननीय न्यायालयामध्ये जी काही कागदपत्राची छाननी झाली त्या छाननीच्या आधारे कालच न्यायालयानं संपूर्णतः हा किल्ल्याचा परिसर राज्यशास्त्राच्या मालकीचा असल्याचं नमूद केलं आणि फक्त हिंदू संघटनेनं आणि प्रामुख्याने शिवसेनेनं जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय योग्य होती, या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता आमचा दुर्गाडी किल्ला झालेला आहे. पुढे मलंगडाला सुद्धाच तसा न्याय मिळेल न्यायाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची आम्हाला खात्री नाही आहे. परंतु मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की अधिवेशनाच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. निश्चितपणे ते एकदा जे बोलतात ते